आकाशवाणी मुंबई. मच्छिंद्र बोऱ्हाडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी सण उत्सवांमधल्या खरेदीत स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमधून आवाहन. मराठा आरक्षणाबाबत सरकार योग्य तो निर्णय घेईल अशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. भारतीय ऋण बाजारात परदेशी गुंतवणूक कंपन्यांकडून ऑक्टोबरमध्ये 6,080 कोटी रुपयांची गुंतवणूक. आणि एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत लखनौ इथं सुरू असलेल्या सामन्यात भारताचं इंग्लंडपुढं विजयासाठी 230 धावांचं लक्ष्य. आत्मनिर्भर आणि स्वावलंबी भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी आगामी सण उत्सवांमधल्या खरेदीत स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देत राहूया असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले. जब आप भारत में बने भारतीयों द्वारा बनाए गए उत्पादों से अपनी दिवाली रोशन करेंगे, अपने परिवार की हर छोटी मोटी आवश्यकता लोकल से पूरी करेंगे, तो दिवाली की जगमगाहट ज्यादा बढ़ेगी ही बढ़ेगी, लेकिन उन कारीगरों की जिंदगी में एक नई दिवाली आएगी. गेल्या 10 वर्षांमध्ये खादी उत्पादनांची विक्री 30,000 कोटी रुपयांवरून सुमारे 1,25,00,000 कोटी रुपयांवर पोहोचली. यातून शहरं आणि खेड्यापाड्यांमधल्या कारागिरांसह सर्वच घटकांना लाभ झाला. ही वोकल फॉर लोकल या मोहिमेची ताकद आहे. स्थानिक उत्पादनांना प्राधान्य दिल्यानं मेक इन इंडियालाही चालना मिळते, असं त्यांनी सांगितलं. नागरिकांना आगामी सणांच्या शुभेच्छा देतानाच दिवाळीचा सण सुरक्षितपणे साजरा करायचं आवाहनही त्यांनी केलं. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी म्हणजेच येत्या 31 ऑक्टोबरला नवी दिल्लीत विशेष कार्यक्रमानं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप होईल. यावेळी अमृत कलश यात्रेच्या माध्यमातून देशभरातून गोळा केलेल्या पवित्र मातीतून अमृत वाटिका उभारली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सवांतर्गत राबवलेल्या उपक्रमांतून नागरिकांनी आपल्या स्थानिक इतिहासाला नवी ओळख मिळवून दिली. या महोत्सवाला आपण सगळ्यांनी जगातल्या सर्वात दीर्घकाळ चालणाऱ्या महोत्सवापैकी एक बनवलं. या महोत्सवातून सामुदायिक सेवेचं अनोखं उदाहरण पाहायला मिळालं, असं ते म्हणाले. 31 ऑक्टोबरलाच मेरा युवा भारत या राष्ट्रव्यापी संघटनेचा पाया रचला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. या संघटनेच्या माध्यमातून देशातल्या युवा वर्गाला राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी या संघटनेच्या myBharat.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावं, असं आवाहन त्यांनी केलं. चीनमध्ये सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांचं शतक पार करणाऱ्या भारतीय खेळाडूंचंही प्रधानमंत्र्यांनी कौतुक आणि अभिनंदन केलं. 31 ऑक्टोबरलाच असलेल्या माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यासोबतच गोविंद गुरु यांची पुण्यतिथीनिमित्तही त्यांनी श्रद्धांजली वाहिली. तसंच भगवान बिरसा मुंडा, राणी दुर्गावती यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. संत मीराबाई यांच्या 525व्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्र्यांनी त्यांचं स्मरण केलं. यावेळी प्रधानमंत्र्यांनी आदिवासी समाजासाठी झटलेल्या शूरवीरांचंही स्मरण केलं. साहित्याच्या माध्यमातून आपली स्थानिक परंपरा आणि संस्कृतीच्या जतन, संवर्धन आणि प्रचार प्रसारासाठी काम करत असलेल्या काही व्यक्तींची, तसंच वेस्ट टू वेल्थ संकल्पनेअंतर्गत पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्रयत्नशील असलेल्यांची काही प्रेरणादायी उदाहरणंही प्रधानमंत्र्यांनी श्रोत्यांसमोर मांडली. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार योग्य तो निर्णय घेईल. आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्यावी आणि मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. दरम्यान मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा उपोषण सुरू केलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अन्नपाण्याविना खालावली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेसाठी यावं, असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे. जरांगे यांच्या समर्थनार्थ राज्यात विविध ठिकाणी विविध प्रकारे आंदोलन करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यात कारंबा इथं आज युवकांनी मुंडन केलं. काही ठिकाणी आरक्षण समर्थनाचे फलक घेऊन मोर्चे निघत आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
भारतीय ऋण बाजारात परदेशी गुंतवणूक कंपन्यांनी ऑक्टोबरमध्ये 6,080 कोटी रुपये गुंतवले आहेत. त्यामुळे यावर्षी ऋण बाजारातली एकूण परदेशी गुंतवणूक 35,200 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. समभाग बाजारातून 20,000 कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक काढून घेतली असून ती आता 1,00,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. मार्च ते ऑगस्ट 2023 या कालावधीत परदेशातून शेअर बाजारात 1,74,000 कोटी रुपये गुंतवणूक झाली होती. मेरी माटी मेरा देश उपक्रमांतर्गत राज्याच्या विविध भागातली माती संकलित केलेले 414 अमृत कलश आज दिल्लीला पोहोचले. हे कलश घेऊन जाणाऱ्या स्वयंसेवकांचं राज्य शासनाच्या परिचय केंद्रातर्फे स्वागत करण्यात आलं. येत्या 31 ऑक्टोबरला हे कलश अमृत वाटिकेत समर्पित करण्यात येतील. मराठा आंदोलकांनी आज यवतमाळ इथं हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना घेराव घालून घोषणा दिल्या. त्यावेळी मराठा बांधवांची मागणी असेल तर आपण खासदारकीचा राजीनामा देऊ असं स्पष्ट करत खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्षांच्या नावे राजीनामा लिहिला. ओबीसी आदिवासींसह इतर समाजाच्या हक्कांना धक्का न लावता मराठा धनगर समाजाला त्यांचं हक्काचं टिकणारं आरक्षण मिळायला हवं असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मराठा समाज त्यांचे हक्क मागत आहेत, ते त्यांना मिळाले पाहिजेत. आरक्षणासाठी लोक रोज आत्महत्या करीत आहेत. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत आहे. त्यांच्या जीवाशी खेळण्याचं राजकारण सरकार करत असेल तर महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेला चोड लावत आहे, अशी टीका ठाकरे यांनी आज काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात केली आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, जातीनिहाय जनगणना करावी यासह अन्य मागण्यांसाठी जालना जिल्ह्यात मंठा इथं आज ओबीसी समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. नंतर या मोर्चाचं सभेत रूपांतर झालं. क्रिकेट. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज लखनौ इथं सुरू असलेल्या सामन्यात भारतानं इंग्लंडपुढे विजयासाठी 230 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आणि पहिले 3 बळी झटपट मिळवले. विराट कोहली 0वर बाद झाला. शुभमन गिल 9 तर श्रेयस अय्यर 4 धावा काढून तंबूत परतले. त्यामुळे 12वं षटक संपण्याआधीच भारताची स्थिती 3/40 अशी कठीण झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि के.एल. राहुल यांनी संघाची धावगती वाढवत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. रोहितनं 87 तर राहुल 39 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने 49 धावांचं योगदान दिलं. निर्धारित 50 षटकात भारतानं 9 गडी गमावून 229 धावा केल्या. शेवटची बातमी हाती आली तेव्हा इंग्लंडच्या 6 षटकात 2 बाद 33 धावा झाल्या होत्या. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमान किंचित वाढ झाली आहे. विदर्भात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात किंचित घट झाली. राज्यात सर्वत्र हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी सण उत्सवांमधल्या खरेदीत स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमधून आवाहन. मराठा आरक्षणाबाबत सरकार योग्य तो निर्णय घेईल अशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. भारतीय ऋण बाजारात परदेशी गुंतवणूक कंपन्यांकडून ऑक्टोबरमध्ये 6,080 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत लखनौ इथं सुरू असलेल्या सामन्यात भारताचं इंग्लंडपुढं विजयासाठी 230 धावांचं लक्ष्य. आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.